शनिवारची ती काळ रात्र केज मांजर सुबा हायवेवर नेहमीसारखी शांतता होती. हॉटेल्समध्ये गर्दी होती, पण अचानक एका टोळक्याची एंट्री होते आणि होत्याचं नव्हतं झालं. एक तरुण जीव वाचवण्यासाठी महामार्गावरून पळत सुटतो. दुसरा माणूस केवळ माणुसकीच्या नात्याने त्याला वाचवायला धावतो आणि काहीच मिनिटात महामार्गावरील एका बार समोर रक्ताचा सडा पडतो. पण हा थरार फक्त एका हत्यापुरता मर्यादित राहिला नाही. या रक्ताच्या डागावरून आता बीड जिल्ह्याचं राजकारण चांगलंच पेटलंय. या हत्येचे धागेदोरे थेट एका बड्या खासदाराच्या घरापर्यंत कसे पोहोचले? पोलीस आणि प्रशासनाला झुकवणारा तो हाय व्होल्टेज ड्रामा नेमका काय होता? विलास घुले हत्या प्रकरणाचा हा संपूर्ण क्राईम टू पॉलिटिक्स प्रवास आज आपण अत्यंत रोखठोक भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी कोमल वखरे आणि तुम्ही पाहताय सरळ सोपं. तर घटना घडली 20 जूनच्या शनिवारी रात्री 7:30 वाजेच्या सुमारास मस्साजोग गावाजवळ केज मांजर सुभा रोडवर असलेल्या गावकरी ढाब्याजवळ ग्राहकांची रेलचेल होती. तिथे ग्राहक म्हणून जेवायला आलेल्या उमेश माने नावाच्या तरुणाला काही जणांनी बाहेर ओढलं. तू माझ्या बायकोचा नाच सोड असं म्हणत त्याला बेदम मारहाण सुरू झाली. उमेश जीव वाचवण्यासाठी त्यांच्या तावडीतून सुटला आणि हायवेवरून केजच्या दिशेने पळू लागला. नेमकी याच वेळी तिथे विलास घुले यांची एंट्री झाली. विलास यांनी पाहिलं की उमेश जीवाच्या आकांताने पळतोय आणि टोळकं त्याच्या मागे आहे. केवळ भांडणं सोडवण्यासाठी आणि उमेशचा जीव वाचवण्यासाठी विलास घुले मध्ये पडले. पण कायदा खिशात घेऊन फिरणाऱ्या त्या माथेफिरूंचा राग अनावर झाला. तू आमच्या मध्ये पडणारा कोण असं ओरडत त्यांनी थेट विलास घुले यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. पोटात गंभीर वार झाल्याने विलास घुले रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. आरोपी पसार झाले आणि अंबाजोगाईच्या रुग्णालयात उपचारादरम्यान विलास घुलेंचा श्वास थांबला. उमेश माने या तरुणाचा जीव वाचवण्याच्या बदल्यात विलास घुलेंना स्वतःचा जीव गमवावा लागला. ही संपूर्ण भीषण मारहाण तिथेच असलेल्या समर्थ बार समोर घडली आणि तिथल्या सीसीटीव्हीत ही संपूर्ण घटना थरारकपणे कैद झाली आहे. मृत्यूआधी विलास यांनी आपला भाऊ रमेश घुले यांना आरोपीची नावं सांगितली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने बाबासाहेब कदम, मंगेश कदम यांच्यासह 9 आरोपींना बेड्या ठोकल्या. गुन्हा उघड झाला होता. आरोपी गजाआड होते. वाटलं होतं केस संपली, पण खरा भूकंप सुरू झाला तो रमेश घुले यांच्या पुरवणी जबाबाने. रमेश घुले यांनी पोलिसांसमोर थेट बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरभ सोनवणे यांचं नाव घेतलं. आरोप अत्यंत गंभीर आणि धक्कादायक होते. सौरभ सोनवणे यांनी पोलिसांना फोन करून गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव आणला. आरोपींनी पळून जाण्यासाठी स्वतःची गाडी दिली आणि या संपूर्ण प्रकरणाचा कट रचला असा थेट आरोप घुलेंच्या नातेवाईकांनी केला आहे. यानंतर केज मध्ये संतापाचा उद्रेक झाला. जोपर्यंत सौरभ सोनवणे याला आरोपी केले जात नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला. त्यानंतर 2 दिवस केज मधील वातावरण कमालीचं संवेदनशील बनलं. नातेवाईकांनी थेट पोलीस ठाण्यात मृतदेह आणून ठेवला. केजच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू झालं. प्रकरण इतकं तापलं की याचे पडसाद थेट मुंबईत उमटले. आमदार धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा सभागृहात उचलला आणि थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह राज्यभरातून नेते केज मध्ये दाखल झाले आणि त्यांनी थेट खासदार पुत्रावर निशाणा साधला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत स्वतः केज मध्ये आले. त्यांनी नातेवाईकांची समजूत काढली आणि मंगळवारी रात्री 10 वाजता मैताच्या भावाचा पुरवणी जबाब नोंदवून घेतला. या जबाबावरून खासदार पुत्र सौरभ सोनवणे या हत्या प्रकरणात अधिकृतपणे आरोपी नंबर 10 बनले. गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री 11:30च्या सुमारास विलास घुलेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता सौरभ सोनवणे यांच्यावर खुनाचा गुन्हा तर दाखल झालाय, पण पोलिसांनी त्यांना लगेच अटक केलेलं नाही. आधी त्यांच्या सहभागाची तांत्रिक सत्यता पडताळली जाईल आणि मगच कारवाई होईल अशी सावध भूमिका पोलिसांनी घेतली आहे. दुसरीकडे या कारवाईमुळे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि फेसबुक पोस्टवरून थेट आव्हान दिलंय. या घटनेशी आमचा दूरवाही काहीही संबंध नाही. माझ्या मुलाला केवळ राजकीय आकस आणि सुडापोटी गोवण्याचा हा कट आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी असावी. आम्ही तपासाला तयार आहोत, पण जर माझा मुलगा निर्दोष सुटला
तर राजकीय हेतूने बीड जिल्ह्यात अराजकता माजू पाहणाऱ्यांवर पोलीस कारवाई काय होणार, असा थेट सवाल खासदारांनी उपस्थित केलाय. विलास घुले यांच्यावर अंत्यसंस्कार झाले असले तरी बीड जिल्ह्यातील सामाजिक वातावरण मात्र कमालीचं दूषित झालंय. यापूर्वी बीडमध्ये गाजलेल्या संतोष देशमुख प्रकरणात ज्या प्रकारे वाल्मिक कराड यांच्यावर कट रचल्याचा आरोप झाला होता, अगदी तसाच पॅटर्न आता सौरभ सोनवणे यांच्या बाबतीत पाहायला मिळतोय. सोशल मीडियावर दोन्ही बाजूंचे समर्थक अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आरोप प्रत्यारोप करत आहेत. आता पोलिसांच्या तपासात काय समोर येणार? खासदार पुत्राभोवतीचा संशयाचा वेढा अधिक घट्ट होणार की बीडच्या राजकारणात एक नवा अंक सुरू होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या संपूर्ण प्रकरणाबद्दल, पोलिसांच्या भूमिकेबद्दल आणि बीड मधील या राजकीय युद्धाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची रोखठोक मतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सरळ सोपं चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पाहत रहा सरळ सोपं.